नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. साप्ताहिक हवामान अंदाज पाहूया. येत्या आठवड्यामध्ये एकंदरीत 10 तारखेच्या आसपास काय हवामान राहील ते अंदाज थोडासा घेऊया. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर, आणि व्हिडिओला लाईक करत चला. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जे प्रत्येक व्हिडिओ आहेत आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील किंवा पोचतील. सध्या परिस्थिती म्हणजे पाहायला गेलं तर मध्य महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रात हे विदर्भ या पट्ट्यातून मराठवाडा विदर्भ या भागातून उंचावरचे ढग आहे. दुपार साधारण 3-4च्या सुमारास ढगाळ हवामान तिथं होतं, पण उर्वरित भागात कुठले ढगाळ हवामान नव्हतं. पश्चिमी आवर्तनामुळे उत्तर काश्मीर म्हणजे काश्मीर आणि जम्मूमध्ये तिथंच तेवढे पावसाचं वातावरण राहिलेलं आहे. हवेची प्रणाली जर पाहता तर हवेचं प्रणाली सांगते की महाराष्ट्रातच तेवढं कमी दाबाचं क्षेत्र जाणवत आहे, आणि पुढे 2 दिवसानंतर उत्तरेकडून कोरडे वाहण्याचा म्हणजे कोरडे परत उष्ण वारा वाहण्याचा अंदाज आहे. आणि इकडे अरबी समुद्रात थोडंसं कमी दाबाचं क्षेत्र झाल्यामुळे त्या दिशेला साधारण चक्राकार स्थितीत रूपांतर साधारण होईल, परंतु कोरडे वारे उष्ण वारे उत्तरेकडून वाहण्यास सुरुवात होईल असं दिसून येत आहे. नंतर पुढे बंगालच्या उपसागरामध्ये थोडीशी सिस्टीम नाही आहे, पण कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना सुद्धा दिसत आहे. त्याचा परिणाम तेवढा काय होणार नाही, पण वाऱ्यांचा वेग थोडासा वाढण्याची शक्यता वाटतोय. ते दक्षिणेकडे तसाच विशाखापट्टणम चेन्नईच्या आसपास सरकण्याची शक्यता वाटत आहे. इकडे अरबी समुद्रात पण थोडासा कमी दाबाचं क्षेत्र होईल, आणि मुंबई ते सांगली सोलापूर या पट्ट्यात साधारण पट्टा तयार होण्याची शक्यता आठवड्यामध्ये दाखवत आहे. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र होण्याची शक्यता दाखवत आहे. संभाव्य मॉडेलनुसार पाहता तर पुढे जाऊन असं दिसतं की कोरड्या वाऱ्यांचा परत एकदा कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांचा प्रवाह वेग वाढणार आहे असं दिसून येतं आहे. ढगांचा विचार करायला गेला तर भुवनेश्वर विशाखापट्टणम जे कमी दाबाचं क्षेत्र आहे त्या साईडला थोडेसे तयार होतील. मुंबई जालना नागपूर विदर्भ पट्ट्यात ढगाळ हवामान आठवड्यात एक 7-8 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि इकडे विशाखापट्टणम साईडला हलक्या पावसाचे ढग दिसणार आहेत. जास्ती करून मुंबई ते नागपूर या पट्ट्यात थोडेसे ढगाळ हवामान जास्त दिसते. कोकण पट्ट्यात सुद्धा ढगाळ हवामान जास्त दिसून येणार आहे. एकंदरीत पावसाचे ढग काय तेवढे काय वाटत नाहीत, पण उंचावरचे ढग किंवा ढगाळ हवामान वाटत आहे. त्यानंतर पुढे जाऊन 7 तारखेच्या आसपास पूर्णतः कोरडं वातावरण तयार होईल असं दिसून येते 7-8 तारखेच्या आसपास, आणि तिथून पुढे मात्र कोरडं वातावरण तयार व्हायची शक्यता वाटते. ह्या 4 दिवसामध्ये पाहायला गेलं तर 4 दिवसात फक्त पश्चिमी आवर्तन आहे ते येतच असतं. त्याचा प्रभाव तिकडे उत्तर काश्मीर या साईडला ते दिसून येणार आहे. पण दक्षिण किंवा महाराष्ट्राच्या साईडला कोणतेच तसे काय ठोस असं पावसाचा अंदाज नाही. दक्षिण साईडला थोडासा पावसाचा अंदाज दिसतोय. ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर केरळ ह्या भागातूनच पावसाचा अंदाज थोडासा हलकासा दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित केरळ साईडला सोडलं तर उर्वरित भागात कुठे पावसाचा अंदाज दिसत नाही. एकंदरीत हे मॉडेल नाही दाखवत, प्रत्येक भागात असं दाखवत नाही आहे, पण जास्ती करून ते उत्तर काश्मीर या साईडला थोडंसं पावसाचा अंदाज दाखवत आहे. आणि इकडे उष्णताचा तापमान पाहायला गेलं तर तापमान इकडे सिंधुदुर्ग गोवा साईडला अधिक राहील असं दिसतंय, आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी ते समुद्र किनारपट्टी कर्नाटक महाराष्ट्राचे तापमान वाढ दिसून येत आहे, म्हणजे येलो अलर्ट दिसून येत आहे. या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर तापमानातलं रात्रीचं तापमान साधारणतः हाय त्याच लेवल म्हणजे 20-21 सेल्सिअस तापमान राहील, आणि दिवसा मात्र 37-38 ते कोकणपट्टी साईडला कोकण ह्या भागातून पाहायला गेला तर 40 सेल्सिअस तापमान होण्याची शक्यता वाटत आहे. आठवड्यात रात्रीचं 7-8 तारखेच्या सुमारास
पाहायला गेलं तर दिवसाचं तापमान आहे तसंच आहे, 35 ते 37-38 सेल्सिअस. कोकणपट्टीत जास्त तापमान राहण्याची शक्यता वाटत आहे. आणि इकडे दिवसा 8 तारखेच्या आसपास परत रात्रीतून गारवा जाणवायची शक्यता जास्त दिसून येत आहे. एकंदरीत परत थंडी आल्यासारखं वातावरण तयार होण्याची शक्यता 7-8 तारखेच्या पुढे दिसून येत आहे. दिवसाचं वातावरण त्यावेळी थोडंसं तापमानसुद्धा थोडा कमी असेल, पण 7-8 तारखेपर्यंत पाऊस तर नाहीच आहे, पण तापमानाचा पारा मात्र चढणार आहे. एकंदरीत 40 सेल्सिअस किंवा ते पार असं कोकणपट्टी साईडला दिसून येणार असं म्हणजे मॉडेल दाखवत आहे. रात्रीतलं तापमानसुद्धा सरासरी म्हणजे थोडंसं कमी झालेलं दिसून येतं. एकंदरीत ह्या आठवड्यामध्ये एवढंच. धन्यवाद.